नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये MTS 200 ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन KBC NMU जळगाव युनिव्हर्सिटी युनिट सेकंड डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर अँड हायर डिग्री। त्याच्यामधला पॉईंट पाहणार आहोत आपण इक्वेशन रिड्युसिबल टू क्लॅरेट्स फॉर्म। बघा आपण क्लॅरेट्स फॉर्म कसा पाहिला होता की y इक्वल टू काय पाहिलं होतं px प्लस f ऑफ p आणि वेअर p इक्वल टू काय तुमच्याकडं dy बाय dx। हा तुमच्याकडे आपण क्लॅरेट्स फॉर्म पाहिला होता आणि याच्यामध्ये काय तुमच्याकडे जनरल सोल्युशनसाठी काय पुट करत होतो आपण p इक्वल टू c। हा तुमच्याकडे क्लॅरेट्स फॉर्म होता, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे। आता बघा हा रिड्युसिबल क्लॅरेट्स फॉर्म आहे, तर तुम्हाला गिवन दिलं जाईल u ची व्हॅल्यू दिली जाईल आणि v ची व्हॅल्यू दिली जाईल। बघा क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलं जाईल तर तुमच्याकडे काय आणायचं आहे v इक्वल टू या फॉर्ममध्ये आणायचं आहे v इक्वल टू pu प्लस f ऑफ कॅपिटल p। तिथं आपण स्मॉल p घेतो, आता काय घ्यायचं आपल्याला कॅपिटल p वेअर कॅपिटल p इक्वल टू dv बाय du। ठीक आहे, म्हणजे काय इथं x जिथं जिथं असेल तिथं u असेल आणि y जिथं जिथं असेल तिथं v असेल। म्हणजे काय आपल्याला रिप्लेस करायचं, बघा हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये क्लॅरेट्स फॉर्म आहे, फक्त काय y रिप्लेस बाय v आणि x रिप्लेस बाय u, स्मॉल p रिप्लेस बाय कॅपिटल p। तर ह्या असं आपल्याला याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे क्लॅरेट्स फॉर्ममध्ये। ठीक आहे, आता हा इन जनरल झाला, रिड्यूस करून आपल्याला या फॉर्ममध्ये आणायचं आहे। चला तर पहिलं पाहूया आता आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट। तर क्वेश्चन फर्स्टमध्ये बघा काय तुमच्याकडे सॉल्व e⁴x। आता बघा मी इथे लिहितो तुम्हाला काय तुमच्याकडे गिवन, बघा गिवन e⁴x p - 1 प्लस e⁴y p स्क्वेअर इक्वल टू 0 आणि काय काय गिवन दिले तुम्हाला e⁴x इक्वल टू u आणि e⁴y इक्वल टू v। ओके, आता आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेणार। बघा काय करणार, पहिलं याचा डेरिव्हेटिव्ह घ्या। काय e⁴x चा डेरिव्हेटिव्ह बघा e⁴x चा डेरिव्हेटिव्ह e⁴2x आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह 2। त्याच्यानंतर काय तुमच्याकडे x चा डेरिव्हेटिव्ह किती dx इक्वल टू नंतर u चा डेरिव्हेटिव्ह किती तुमच्याकडे du। आता कोणीच कोणाचा विथ रिस्पेक्ट टू नाही। आता दुसरा आहे अँड, परत सेम आता e⁴2y चं e⁴2y चं डेरिव्हेटिव्ह e⁴2y अँड 2y चं डेरिव्हेटिव्ह बघा 2y चं डेरिव्हेटिव्ह 2 नंतर y चं डेरिव्हेटिव्ह किती dy इक्वल टू नंतर v चा किती dv। ठीक आहे, आता बघा du ची व्हॅल्यू आपल्याकडे काय कॅपिटल p काढायचं आहे, तर आपण काय करणार आता कॅपिटल p इक्वल टू काय असतो तुमच्याकडे dv अपॉन du। तर dv ची व्हॅल्यू किती आलेली आहे इथून बघा, ही dv ची व्हॅल्यू आहे, पुट करा किती आहे तुमच्याकडे e⁴2y इंटू 2 dy अपॉन नंतर काय तुमच्याकडं या du ची व्हॅल्यू किती आलेली इथून बघा du ची व्हॅल्यू e⁴2x इंटू 2 dx। ओके, 2 गेट कॅन्सल। आता काय राहिलं तुमच्याकडे e⁴2y आणि e⁴2x। आता आपल्याला हे पूर्णपणे कन्वर्ट करायचं आहे, कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे u आणि v मध्ये। तर कॅपिटल p इक्वल टू काय येईल तुमच्याकडं बघा e⁴2y ची व्हॅल्यू किती आहे बघा, इथं इथं क्वेश्चनमध्येच गिवन दिलेलं आहे e⁴2y ची व्हॅल्यू किती आहे v अपॉन नंतर e⁴2x ची व्हॅल्यू किती आहे u इक्वल टू नंतर dy बाय dx म्हणजे कोण कॅपिटल p। तर आपल्याला कॅपिटल p ची व्हॅल्यू काढायची आहे, तर काय करावं लागेल इकडं हा पाठवा इथं बघा, हा स्मॉल p आहे तुमच्याकडं सॉरी कॅपिटल p आहे आणि हा काय तुमच्याकडं स्मॉल p। ओके, तर कॅपिटल p ची व्हॅल्यू आलेली तुमच्याकडं दिस। तर आपल्याला स्मॉल p ची व्हॅल्यू काढायची, तर कसं येईल तुमच्याकडं बघा स्मॉल p इक्वल टू हा u इकडं आला तर किती येईल तुमच्याकडं u इंटू कॅपिटल p अपॉन v। ही कशाची व्हॅल्यू आली तुमच्याकडं स्मॉल p ची व्हॅल्यू। आता बघा ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चनमध्ये पुट करायचं आहे बघा। ठीक आहे, काय तुमच्याकडे बघा पहिलं क्वेश्चन आपलं इक्वेशन नंबर 1 म्हणजे क्वेश्चन, तर काय तुमच्याकडे e⁴x p - 1 प्लस e⁴2y p स्क्वेअर इक्वल टू 0। आता आपण सगळ्या व्हॅल्यू पुट करणार याच्यामध्ये काय काय बघा, स्मॉल p ची व्हॅल्यू काढलेली आपण e⁴x म्हणजे e⁴2x ची व्हॅल्यू किती आहे u आणि e⁴2y ची व्हॅल्यू आहे v। तर e⁴x ची व्हॅल्यू किती येईल तुमच्याकडं बघा, दोन्ही साईडने जर मी याचे पॉवर केलं 2 याचं पण काय होऊन जाईल पॉवर, मग e⁴x म्हणजे कोण तुमच्याकडं u स्क्वेअर नंतर e⁴2y किती आहे v। फक्त आता व्हॅल्यू पुट करूया, e⁴x म्हणजे किती तुमच्याकडं u स्क्वेअर इंटू p - 1 आता सॉरी p ची पण व्हॅल्यू पुट करून द्यावं लागणार आपल्याला, किती तुमच्याकडे p ची व्हॅल्यू इथं u p अपॉन v नंतर
-1 प्लस e⁻² म्हणजे किती v पीची व्हॅल्यू किती तुमच्याकडे परत पीची व्हॅल्यू UP/v चा स्क्वेअर इक्वल टू 0. आता फक्त सॉल्व करूया. किती तुमच्याकडं u² आहे तर हा काय u³ p/v मायनस u²/v प्लस आता काय तुमच्याकडे इथं v ने मल्टिप्लाय केलं तर काय तुमच्याकडं v u² p²/v² इक्वल टू 0. तर सांगा किती तुमच्याकडे आता u³ p कॅपिटल P राहिला आता सगळ्या v मायनस u²/v प्लस आता एक v कॅन्सल काय राहिलं u² p²/v इक्वल टू 0. आता सगळ्यात तुमच्याकडे काय सगळ्यात u आहे v कॉमन आहे तर काय करणार आपण u³ p मायनस u² प्लस u² p² इक्वल टू 0. आता सगळ्यातून मी आता हा जो v आहे सगळ्यात v हा इकडे येऊन 0 होणार आहे तर काय करावं लागणार आपल्याला u. आता याच्यात सगळ्यात कॉमन काय वरती बघा हा v इकडे येऊन तर 0 होणार आहे. नंतर u इथं पण u³ आहे u² आहे u². जर मी u² कॉमन काढला तर राहिलं काय तुमच्याकडं up मायनस ठीक आहे सॉरी आपल्याकडे इथं v राहिला होता इथं v ठीक आहे. आता हा v इकडे गेला 0 झाला. आता आपल्याला काय करायचं आहे बघा हा 0 झाल्यानंतर काय राहिलं तुमच्याकडे u³ p मायनस u²v प्लस u² p इक्वल टू 0. आता काय करणार आपण u² मी बाहेर काढला तर काय राहिलं तुमच्याकडं up मायनस आता u² कॉमन काढल्यानंतर v प्लस u² कॉमन काढल्यानंतर p इक्वल टू 0. हा u इकडे येऊन काय होणार आहे तुमच्याकडे 0 तर राहिलं काय तुमच्याकडं up मायनस v प्लस p इक्वल टू 0. तर आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म काय v इक्वल टू up प्लस f(p) स्टँडर्ड फॉर्म आहे रिड्युशिबलमध्ये. मग आता v आला आपल्याला प्लस पाहिजे तर हा v इकडे येऊन प्लस होऊन जाईल तर राहिलं काय v इक्वल टू up प्लस p आलं का हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपल्याकडं बघा v ला v नंतर up नंतर f(p) मध्ये कोण आलं p. मग हे झालं क्लॅरेट्स इक्वेशन झाल्यानंतर पुट p इक्वल टू c वी गेट जनरल सोल्युशन. तर काय v इक्वल टू सांगा किती u p च्या जागी काय पुट करायचं आपल्याला c प्लस c हे झालं तुमच्याकडे जनरल सोल्युशन. ठीक आहे. आता परत पुट करायचं तर पुट करा v ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे e⁻² इक्वल टू u ची व्हॅल्यू किती आहे e⁻²x c प्लस c हे झालं तुमच्याकडं आन्सर. ठीक आहे. आता आपण पाहूया पुढचा क्वेश्चन. बघा पुढच्या क्वेश्चनमध्ये पण सेम आहे x मायनस py px मायनस y इक्वल टू 2p बाय पुटिंग x² इक्वल टू u आणि y² इक्वल टू v. आता हे पुट आहे तुमच्याकडं. ठीक आहे. आता कॅपिटल P इक्वल टू काय राहतो तुमच्याकडं dv/du. ओके. तर आपण काय करणार गिवन कोण आहे x² इक्वल टू u आहे आणि y² इक्वल टू किती आहे v. आता याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया किती x² चा डेरिव्हेटिव्ह 2x आणि x चा डेरिव्हेटिव्ह dx नंतर u चा डेरिव्हेटिव्ह du अँड परत सेम y² चा डेरिव्हेटिव्ह 2y आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy इक्वल टू आणि v चा डेरिव्हेटिव्ह dv. ओके. आता आपण काय करणार बघा du ची व्हॅल्यू आलेली आहे dv ची व्हॅल्यू पुट करा कॅपिटल P इक्वल टू dv ची व्हॅल्यू किती आली आहे तुमच्याकडे 2y dy अपॉन du ची व्हॅल्यू किती आली आहे तुमच्याकडे 2x dx 2 गेट कॅन्सल. आता काय राहील तुमच्याकडे y अपॉन x बघा p इक्वल टू y ची व्हॅल्यू किती y अपॉन x आता dy बाय dx ची व्हॅल्यू किती तुमच्याकडे p. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू पुट करायची आहे x ची कशाची x ची तर x ची व्हॅल्यू किती बघा x² आहे ना तर x ची व्हॅल्यू किती येते इथं √u आणि y ची व्हॅल्यू किती येते √v. तर पुट करा इथं कॅपिटल P इक्वल टू √v अपॉन √u इंटू स्मॉल p. आता आपल्याला स्मॉल p ची व्हॅल्यू काढायची तर स्मॉल p इक्वल टू हा इकडे पाठवा √u तर √u इंटू कॅपिटल P अपॉन √v हे झालं आपल्याकडं स्मॉल p ची व्हॅल्यू. बघा इथं काढली आपण स्मॉल p ची व्हॅल्यू. आता आपण काय करणार आहे आता पुट करणार आहे पुटिंग द व्हॅल्यू. आता हे स्मॉल p ची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे नंतर u ची व्हॅल्यू पुट करायची आहे सॉरी x ची व्हॅल्यू पुट करायची आणि y ची. तर क्वेश्चनमध्ये बघा जिथं जिथं x असेल तिथं काय पुट करणार आपण
बघा आता पीची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे स्क्वेअर रूट ऑफ यू अपॉन स्क्वेअर रूट ऑफ व्ही इंटू कॅपिटल पी. नंतर एक्सची व्हॅल्यू पुट करायची आहे स्क्वेअर रूट ऑफ यू पुट करायचं आहे आणि वायची व्हॅल्यू काय पुट करायचं आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ व्ही. हे सगळं आपण व्हॅल्यू काढले ते पुट करायचं आपल्याला इक्वेशन 1 मध्ये. तर इक्वेशन 1 म्हणजे आपल्याकडे क्वेश्चन आहे. बघा या क्वेश्चनमध्ये पुट केलं मी, जिथं एक्स होता स्क्वेअर रूट ऑफ एक्स, नंतर पीची व्हॅल्यू पी वाय व्हॅल्यू पुट केल्या. हे सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय करणार आपण, पुट करणार. पुट केल्यानंतर आपल्याकडं कॅन्सल होतं ते कॅन्सल करायचं आणि आपल्याला आणायचं स्टँडर्ड फॉर्म काय इथं व्ही इक्वल टू पी यू प्लस एफ ऑफ पी या फॉर्ममध्ये आणायचं आहे हे इक्वेशन. तर पुट करा. इथं पहिलं पुट केलं बघा. इथं हा पुट केल्यानंतर तुमच्याकडे हा काय आला स्क्वेअर रूट ऑफ व्ही, नंतर इथं स्क्वेअर रूट ऑफ व्ही खाली आला आहे. मग मी स्क्वेअर रूट ऑफ व्हीने जर मल्टिप्लाय केलं वरती तर तुमच्याकडे काय आता स्क्वेअर रूट ऑफ यू, इथून स्क्वेअर रूट ऑफ यू पण कॉमन काढू शकतो आपण. स्क्वेअर रूट ऑफ यू कॉमन काढला तर काय राहिलं 1 मायनस पी. बघा स्क्वेअर रूट ऑफ व्ही 1 मायनस पी, पी यू मायनस पी इक्वल टू 2 स्क्वेअर रूट ऑफ यू स्क्वेअर रूट ऑफ व्ही. त्याच्यानंतर काय राहिलं बघा कॅन्सल होतं पी मायनस 1 व्ही मायनस पी यू इक्वल टू 2p. आता हे कॅन्सल केल्यानंतर काय तुमच्याकडे व्ही एका साईडला ठेवायचा आहे. हा पी मायनस 1 जो आहे तो इकडं आला डिवाइडला झाला आणि राहिलं काय तुमच्याकडे व्ही मायनस पी यू. आता इथं राहिलं तुमच्याकडं व्ही मायनस पी यू इक्वल टू 2p अपॉन पी मायनस 1. तर आपल्याला पी यू इकडं पाठवला तर काय व्ही इक्वल टू पी यू प्लस 2p अपॉन पी मायनस 1. हे आलं का आपल्याकडं स्टँडर्ड फॉर्ममध्ये. हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आल्यानंतर आपण पुट काय करतो पी इक्वल टू सी. तर मी व्हीच्या जागी पीच्या जागी काय पुट करणार होता सी पुट केल्यानंतर आलं हे जनरल सोल्युशन आणि परत देऊन टाकायच्या व्हॅल्यू. व्हीची व्हॅल्यू काय आपल्याकडं वाय स्क्वेअर, नंतर यूचं काय एक्स स्क्वेअर. हे दिल्यानंतर हे झालं तुमच्याकडे जनरल सोल्युशन. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे सेम. बघा या क्वेश्चन सेकंड क्वेश्चनमध्ये जर समजला असेल तर मी हा क्वेश्चन डिटेलमध्ये घेतो. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती तुमच्याकडे आता डायरेक्ट करतो इथं. बघा कॅपिटल पी इक्वल टू काय असतो तुमच्याकडं डी व्ही अपॉन डी यू. तर याचा डेरिव्हेटिव्ह घ्या एक्स स्क्वेअर इक्वल टू यू. तर एक्सची व्हॅल्यू किती तुमच्याकडं इथंच काढून घेतो. एक्स इक्वल टू काय तुमच्याकडं स्क्वेअर रूट ऑफ यू आणि वायची व्हॅल्यू काय नाही स्क्वेअर रूट ऑफ व्ही. ठीक आहे. आता आपल्याला स्मॉल पीची व्हॅल्यू काढायची आहे. तर स्मॉल पीच्या व्हॅल्यूसाठी काय तुमच्याकडं याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती बघा एक्स स्क्वेअर इक्वल टू यू असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह किती 2x dx इक्वल टू डी. त्याच्यानंतर वाय स्क्वेअर इक्वल टू व्ही. वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती तुमच्याकडं 2y आणि वायचा डेरिव्हेटिव्ह dy इक्वल टू dv. ठीक आहे. आता आपण कॅपिटल पी मध्ये काढून घेऊया. कॅपिटल पी किती तुमच्याकडं du. dv किती आहे तुमच्याकडं 2y इंटू dy अपॉन du किती आहे तुमच्याकडं 2x dx. आता 2 टू गेट कॅन्सल. परत आता वायची व्हॅल्यू किती आहे स्क्वेअर रूट ऑफ व्ही अपॉन एक्सची व्हॅल्यू किती आहे स्क्वेअर रूट ऑफ यू आणि dy बाय dx म्हणजे कोण स्मॉल पी. ओके. तर कॅपिटल पी इक्वल टू काय आला स्क्वेअर रूट ऑफ व्ही अपॉन स्क्वेअर रूट ऑफ यू इंटू स्मॉल पी. स्मॉल पीची व्हॅल्यू किती येईल तुमच्याकडं हे इकडे पाठवा आता स्क्वेअर रूट ऑफ यू अपॉन स्क्वेअर रूट ऑफ व्ही इंटू कॅपिटल पी. आता या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चनमध्ये पुट करायचे. पुट करा बघा क्वेश्चनमध्ये काय तुमच्याकडे क्वेश्चन बघा क्वेश्चनमध्ये काय तुमच्याकडं एक्स प्लस पी वाय. आता मी पुट करतो. एक्स म्हणजे कोण तुमच्याकडं स्क्वेअर रूट ऑफ यू प्लस नंतर पी म्हणजे कोण तुमच्याकडे आताच काढला किती स्क्वेअर रूट ऑफ यू अपॉन स्क्वेअर रूट ऑफ व्ही इंटू कॅपिटल पी. हा पहिला झाला इंटू परत सेम पी. पीची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं स्क्वेअर रूट ऑफ यू अपॉन स्क्वेअर रूट ऑफ व्ही इंटू कॅपिटल पी. एक्स किती तुमच्याकडं स्क्वेअर रूट ऑफ यू मायनस वाय म्हणजे कोण आता स्क्वेअर रूट ऑफ व्ही इक्वल टू लॅम्बडा स्क्वेअर. पीची व्हॅल्यू किती परत सेम तुमच्याकडं पीची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ यू अपॉन स्क्वेअर रूट ऑफ व्ही इंटू कॅपिटल पी. ठीक आहे. आता या व्हॅल्यू पुट केला फक्त आता सॉल्व करायचं आपल्याला. आता सॉल्व करताना कसं करणार बघा इथून जर मी या दोघातून जर स्क्वेअर रूट ऑफ यू कॉमन काढला तर काय राहतं तुमच्याकडं 1 प्लस आता काय तुमच्याकडं हा व्ही आणि व्ही कॅन्सल झाला. आता मी स्क्वेअर रूट ऑफ यू जर कॉमन काढला तर राहिलं तुमच्याकडे काय इथं पी राहिला 1 प्लस पी. आता दुसऱ्या याच्यामध्ये बघा तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ यू इंटू स्क्वेअर रूट ऑफ यू किती आला पी यू अपॉन स्क्वेअर रूट ऑफ व्ही मायनस आणि इथे किती आता तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ व्ही इक्वल टू लॅम्बडा स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ यू अपॉन स्क्वेअर रूट ऑफ व्ही इंटू पी.
आता मी काय करतो, याच्यातून स्क्वेअर रूट ऑफ व्ही काढतो कॉमन, स्क्वेअर रूट ऑफ यू अपॉन स्क्वेअर रूट ऑफ व्ही 1 प्लस पी. आता याच्यातून नाही, आपण याच्यातून काय काढलं, स्क्वेअर रूट ऑफ व्ही बाहेर काढलं, तर इथं काय तुमच्याकडे इथं पण मल्टिप्लाय करावं लागेल. तर राहिलं काय तुमच्याकडे इथं पी यू मायनस व्ही इक्वल टू लॅम्बडा स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ यू अपॉन स्क्वेअर रूट ऑफ व्ही इंटू कॅपिटल पी. बघा स्क्वेअर रूट ऑफ यू कॅन्सल का, कारण हा इकडे डिवाइड होणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ व्ही आणि स्क्वेअर रूट ऑफ व्ही पण काय कॅन्सल. तर राहिलं काय तुमच्याकडं 1 प्लस पी यू मायनस व्ही इक्वल टू लॅम्बडा स्क्वेअर पी. ओके, आता आपल्याला काय आणायचं आहे, व्ही इक्वल टू आणायचं. तर मग हा ए टर्म्स इकडे पाठवूया. तर पी यू मायनस व्ही इक्वल टू काय लॅम्बडा स्क्वेअर पी आणि अपॉन 1 प्लस पी. हा इकडे मल्टिप्लायर होतं, इकडे काय होईल डिवाइड. आपल्याला व्ही प्लस पाहिजे, मग आपण काय करूया, हा इकडे आणूया आणि हा इकडं. तर काय तुमच्याकडे व्ही इक्वल टू पी यू ॲज इट इज मायनस लॅम्बडा स्क्वेअर पी अपॉन 1 प्लस पी. आला आपल्याकडे हा स्टँडर्ड फॉर्म आला, व्ही इक्वल टू पी यू. तर आता पुट काय करणार आपण, पी इक्वल टू सी. तर पुट करा व्ही इक्वल टू किती तुमच्याकडं, पीच्या व्हॅल्यू जागी सी यू मायनस लॅम्बडा स्क्वेअर सी अपॉन 1 प्लस सी. आता काय करणार आपण, हे आलं जनरल सोल्युशन, परत देऊन टाकायचं. व्ही म्हणजे कोण तुमच्याकडं, बघा इथं क्वेश्चनमध्येच गिवन आहे, व्ही इक्वल टू किती तुमच्याकडं, व्ही इक्वल टू वाय स्क्वेअर आणि यू इक्वल टू एक्स स्क्वेअर. तर वाय स्क्वेअर इक्वल टू सी एक्स स्क्वेअर मायनस लॅम्बडा स्क्वेअर सी अपॉन 1 प्लस सी. हे झालं तुमच्याकडं ॲन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सेम आहे यू स्क्वेअर. आता बघा हे तर सगळ्यांसाठी आता सारखंच येऊन जाईल. काय तुमच्याकडं, तर मी जर काढली स्मॉल पीची व्हॅल्यू, तर काय येईल तुमच्याकडं स्क्वेअर रूट ऑफ यू अपॉन स्क्वेअर रूट ऑफ व्ही इंटू कॅपिटल पी. ही कशाची व्हॅल्यू येऊन जाईल, स्मॉल पीची. आपण मागच्या क्वेश्चनमध्ये पण काढले, ज्यावेळेस एक्स स्क्वेअर इक्वल टू यू असेल आणि वाय स्क्वेअर इक्वल टू व्ही असेल, आणि तुमच्याकडे एक्स इक्वल टू काय राहील स्क्वेअर रूट ऑफ यू आणि वाय इक्वल टू काय राहील स्क्वेअर रूट ऑफ व्ही. ह्या व्हॅल्यू आपण काढल्यात सेम, कारण का तुमच्याकडे कॅपिटल पी इक्वल टू काय राहतो डी व्ही अपॉन डी यू. मग आता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x इंटू डी एक्स, नंतर वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y इंटू डी वाय इक्वल टू डी व्ही. मग हे सगळ्यांसाठी आलं तुमच्याकडे पीची व्हॅल्यू काय आली, स्मॉल पीची व्हॅल्यू काय आली तुमच्याकडे दिस. ओके, वेअर डी व्ही बाय डी यू. आता हे जे व्हॅल्यू काढलेले आहेत आपण, ते पुट करायचं आपल्याला क्वेश्चनमध्ये. तर क्वेश्चनमध्ये पुट करा. बघा एक्स इक्वल टू काय तुमच्याकडं स्क्वेअर रूट ऑफ यू. हा क्वेश्चन बघा, या क्वेश्चनमध्ये आपल्याला पुट करायचं. तर वाय इक्वल टू काय तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ व्ही इंटू परत वाय इक्वल टू काय तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ व्ही मायनस पीची व्हॅल्यू किती आहे स्क्वेअर रूट ऑफ यू अपॉन स्क्वेअर रूट ऑफ व्ही इंटू कॅपिटल पी. परत एक्स किती आहे तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ यू इक्वल टू परत सेम एक्स प्लस एक्स किती तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ यू प्लस परत पी म्हणजे कोण तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ यू अपॉन स्क्वेअर रूट ऑफ व्ही इंटू कॅपिटल पी आणि वाय म्हणजे कोण तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ व्ही. ओके, आता बघूया काय काय कॅन्सल होतो इथून. स्क्वेअर रूट ऑफ यू आणि स्क्वेअर रूट ऑफ व्ही ॲज इट इज ठेवा इंटू. आता जर मी हा व्ही जो आहे तो इकडे मल्टिप्लाय केला तर व्ही इंटू व्ही झाला मायनस स्क्वेअर रूट ऑफ यू इंटू यू किती झाला यू झाला. बघा हा यू स्क्वेअर रूट ऑफ यू आणि हा यू काय झालं तुमच्याकडे मल्टिप्लाय यू पी आणि या यानी व्हीला मल्टिप्लाय केलं तर स्क्वेअर रूट ऑफ व्ही इंटू व्ही व्ही आणि खाली घेतला आपण स्क्वेअर रूट ऑफ व्ही. हा पहिला झाला इक्वल टू. इथं पण सेम आता स्क्वेअर रूट ऑफ व्ही व्ही कॅन्सल. इथून जर मी स्क्वेअर रूट ऑफ यू कॉमन काढला तर इथं राहिला 1 प्लस पी. आता बघा काय तुमच्याकडे हा स्क्वेअर रूट ऑफ व्ही आणि हा स्क्वेअर रूट ऑफ व्ही कॅन्सल झाला. हा स्क्वेअर रूट ऑफ यू आणि इकडे येऊन हा स्क्वेअर रूट ऑफ यू कॅन्सल झाला. तर राहिले काय तुमच्याकडे व्ही मायनस यू पी इक्वल टू 1 प्लस पी. परत व्ही इक्वल टू काय तुमच्याकडं हा यू पी हा इकडे प्लस झाला 1 प्लस पी. ओके, आता आला हा का हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये व्ही इक्वल टू यू पी प्लस एफ ऑफ पी. दिस इज क्लॅरेट्स फॉर्म आला हा. बघा हा काय झाला तुमच्याकडं क्लॅरेट्स फॉर्म. तर मग पुट काय करणार तुम्ही सी इक्वल पी इक्वल टू सी पी इक्वल टू सी पुट करा. हे आलं तुमच्याकडे जनरल सोल्युशन. परत व्ही आणि पीचे व्हॅल्यू पुट करून द्या. बीच्या व्हीची व्हॅल्यू काय तुमच्याकडे वाय स्क्वेअर आहे, यूची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर आहे. वी गेट जनरल सोल्युशन. आता हा लास्ट क्वेश्चन आहे बघा. लास्ट क्वेश्चनमध्ये पण काय तुमच्याकडं एक्स स्क्वेअर इक्वल टू यू आहे, वाय स्क्वेअर इक्वल टू व्ही आहे. तर तुम्ही परत सेम तुमच्याकडे काही ना स्मॉल पीची व्हॅल्यू काय येऊन जाते स्क्वेअर रूट ऑफ यू अपॉन स्क्वेअर रूट ऑफ व्ही इंटू कॅपिटल पी. एक्सची व्हॅल्यू किती येऊन जाते स्क्वेअर रूट ऑफ यू, वायची व्हॅल्यू किती जाते स्क्वेअर रूट ऑफ व्ही. मग या क्वेश्चनमध्ये पुट करून देऊया आपण. बघा क्वेश्चनमध्ये पुट करा इथं या व्हॅल्यू जे आलेल्या आहेत त्या. तर क्वेश्चन काय तुमच्याकडे वाय स्क्वेअर. वाय स्क्वेअर म्हणजे काय तुमच्याकडं बघा वाय स्क्वेअर इक्वल टू पुट करा
बघा वाय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे इथं व्ही, क्वेश्चनमध्येच आहे वाय स्क्वेअर इक्वल टू व्ही. नंतर पीची व्हॅल्यू किती आहे स्क्वेअर रूट ऑफ यू अपॉन स्क्वेअर रूट ऑफ व्ही इंटू कॅपिटल पी. परत एक्सची व्हॅल्यू किती आहे स्क्वेअर रूट ऑफ यू, नंतर वायची व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट ऑफ व्ही प्लस एफ ऑफ, आता पी कॅपिटल पीची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं स्क्वेअर रूट ऑफ यू अपॉन स्क्वेअर रूट ऑफ व्ही नंतर पी. परत सेम वाय अपॉन एक्स तर स्क्वेअर रूट ऑफ व्ही अपॉन स्क्वेअर रूट ऑफ यू. ओके, यू यू कॅन्सल, व्ही व्ही कॅन्सल, राहिलं काय तुमच्याकडं बघा. आता परत इथला काय तुमच्याकडं हा व्ही व्ही कॅन्सल आणि स्क्वेअर रूट ऑफ यू इंटू स्क्वेअर रूट ऑफ यू किती आला तुमच्याकडं यू पी प्लस एफ ऑफ पी आला हा स्टँडर्ड फॉर्म. मग इथं पुट काय करणार तुम्ही पुट पी इक्वल टू सी, पी इक्वल टू सी पुट करा तर व्ही इक्वल टू काय तुमच्याकडं यू सी प्लस एफ ऑफ सी. आता हे आल्यानंतर तुम्ही परत देऊन टाका व्हॅल्यू. व्हीची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं वाय स्क्वेअर, यूची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर सी प्लस एफ ऑफ सी. हे झालं तुमच्याकडं जनरल सोल्युशन. फक्त याच्यामध्ये काय तुमच्याकडं की आपल्याला हे पूर्णपणे कन्वर्ट करायचं बघा. याच्यामध्ये इक्वेशन दिलं जाईल आपल्याला ह्या व्ही इक्वल टू पी यू प्लस एफ ऑफ पी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर इथला पी म्हणजे कोण पी इक्वल टू डी व्ही अपॉन डी यू असतो. याच्यामध्ये कन्वर्ट पीची व्हॅल्यू काढायची आहे आणि व्हॅल्यू पुट करायची आहे याच्यात. ठीक आहे, थँक्यू. या टाईपचा आपण असे क्वेश्चन पाहिलेले आहेत. आता अजून एखादा जर क्वेश्चन घ्यायचं असेल तर अजून एक क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट हा क्वेश्चन आहे बघा. याच्यामध्ये काय तुम्हाला पी स्क्वेअर कॉस स्क्वेअर वाय प्लस पी साइन एक्स कॉस वाय साइन वाय कॉस स्क्वेअर एक्स युजिंग सबस्टिट्यूशन साइन एक्स इक्वल टू यू आणि साइन वाय इक्वल टू दिस. ओके, आता आपण काय करूया पहिलं सबस्टिट्यूशनमध्ये याचा डेरिव्हेटिव्ह काढून घेऊया. साइन एक्स इक्वल टू काय आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती कॉस एक्स आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती डी एक्स इक्वल टू आणि यूचा डेरिव्हेटिव्ह किती डी यू ॲड तर साइन वायचा डेरिव्हेटिव्ह किती कॉस वाय आणि वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय इक्वल टू व्हीचा डेरिव्हेटिव्ह डी व्ही. आता आपण कॅपिटल पीची व्हॅल्यू काढून घेऊया. तर डी व्ही बाय काय असतो ते डी यू. तर डी व्ही म्हणजे कोण तुमच्याकडं बघा डी व्हीची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं कॉस वाय इंटू डी वाय अपॉन कॉस एक्स इंटू डी एक्स. मग आता काय तुमच्याकडे इथं बघा डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू किती आहे कॉस वाय अपॉन कॉस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स म्हणजे काय स्मॉल पी. बघा कॅपिटल पी इक्वल टू काय आलं कॉस वाय अपॉन कॉस एक्स इंटू स्मॉल पी. पण आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे स्मॉल पीची. तर इथून स्मॉल पीची व्हॅल्यू किती येईल तुमच्याकडं हा कॉस एस इकडे पाठवा कॉस एक्स अपॉन हा कॉस वाय इकडे पाठवा डिवाइड होऊन जाईल आणि इंटू कॅपिटल पी. आता सगळ्यांची व्हॅल्यू भेटली आपल्याकडं. स्मॉल पीची व्हॅल्यू भेटली, यूची व्हॅल्यू भेटली साइन एक्स, नंतर व्हीची व्हॅल्यू भेटली साइन वाय. आता या व्हॅल्यू पुट करून देऊया आपण इथं. ठीक आहे, आता क्वेश्चनमध्ये या व्हॅल्यू पुट करूया. बघा क्वेश्चनमध्ये काय पी स्क्वेअर म्हणजे किती तुमच्याकडं बघा पीची व्हॅल्यू किती आहे कॉस एक्स अपॉन कॉस वाय इंटू कॅपिटल पी याचा होल स्क्वेअर. बघा क्वेश्चनमध्ये जातोय इंटू कॉस स्क्वेअर वाय प्लस नंतर पीची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं कॉस एक्स अपॉन कॉस वाय इंटू परत साइन एक्स किती तुमच्याकडं यू नंतर कॉस एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहे नंतर कॉस वायची व्हॅल्यू पण माहीत नाही आहे ॲज इट इज ठेवा. ज्याची व्हॅल्यू नाही आहे ती ॲज इट इज ठेवा. नंतर इक्वल टू काय आहे तुमच्याकडं साइन वायची व्हॅल्यू किती आहे व्ही नंतर कॉस स्क्वेअर एक्स ॲज इट इज असंच ठेवलं मी. ठीक आहे, आता काय करूया आपण इथं याला सॉल्व करूया. बघा कॉस स्क्वेअर एक्स याला काय करा कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर वाय इंटू पी स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर वाय प्लस परत इथं काय तुमच्याकडं हा कॉस वाय कॅन्सल कॉस इंटू कॉस किती कॉस स्क्वेअर एक्स इंटू यू इक्वल टू व्ही इंटू काय कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, आता इथं कॉस स्क्वेअर वाय कॅन्सल झाला. राहिलं काय तुमच्याकडं कॉस स्क्वेअर एक्स पी स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर एक्स इंटू यू इक्वल टू व्ही इंटू कॉस स्क्वेअर एक्स. आता मी सगळ्या टर्मला जर कॉस स्क्वेअर एक्सनी जर डिवाइड केला तर कॉस स्क्वेअर एक्स डिवाइड कॉस स्क्वेअर एक्स नंतर कॉस स्क्वेअर एक्स.
तर कॉस स्क्वेअर कॅन्सल, कॉस स्क्वेअर कॅन्सल. तर राहिलं काय तुमच्याकडं पी स्क्वेअर प्लस, इथं काय राहिलं तुमच्याकडं पी स्क्वेअर प्लस यू इक्वल टू व्ही. सॉरी, आपल्याकडे इथं पी राहिला होता इंटू पी, हा पी आणि हा इथं पी. ठीक आहे. आता हा तुमच्याकडे स्टँडर्ड फॉर्म आला. तर स्टँडर्ड फॉर्म काय आला तुमच्याकडे व्ही इक्वल टू पी यू प्लस पी स्क्वेअर. हा स्टँडर्ड फॉर्म आला. तर आपण काय करणार, पुट पी इक्वल टू काय पुट करणार सी. तर तुमच्याकडे जनरल सोल्युशन काय आला व्ही इक्वल टू सी यू प्लस पी सी स्क्वेअर. पीच्या जागी सी पुट केलं. आता आपण परत देणार इज अ जनरल सोल्युशन. आता हे जे जनरल सोल्युशन आलं आहे त्याला परत देऊन टाका. व्ही इक्वल टू काय तुमच्याकडं साईन वाय इक्वल टू सी इंटू यूची व्हॅल्यू किती आहे साईन एक्स प्लस सी स्क्वेअर इज अ जनरल सोल्युशन. या टाईपने तुम्ही सॉल्व करू शकता. याच्यामध्ये काय पहिलं तुम्हाला यू मध्ये दिलं जाईल आणि व्ही मध्ये दिलं जाईल. तर डी यू इथून डी व्हीची व्हॅल्यू काढायची. तर याच्यातून काय पी इक्वल टू काय असतो डी व्ही बाय डी यू. मग बघा पीची व्हॅल्यू स्मॉल पीची व्हॅल्यू काढायची आहे. नंतर एक्सची यूची एक्सची या व्हॅल्यू बघा तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलं एक्स वाय आणि स्मॉल पी दिलं जाईल. ते कन्वर्ट करायचं आपल्याला यूच्या जागी यू मध्ये, वायच्या जागी व्ही आणि या स्मॉल पीच्या जागी कॅपिटल पी मध्ये कन्वर्ट करायचं. आणि बघा याच्यामध्ये जर असेल तर तुम्हाला काय असतो वाय इक्वल टू पी एक्स प्लस एफ ऑफ पी असतो क्लॅडर्स फॉर्म. आणि रिड्युसिबल केल्यानंतर काय व्ही इक्वल टू यू पी प्लस एफ ऑफ कॅपिटल पी. याच्यामध्ये कन्वर्ट करायचं क्लॅडर्स फॉर्ममध्ये. हे झालं तुमच्याकडं ॲन्सर. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याकडं हे सेकंड चॅप्टर संपलेलं आहे. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.